2026 सुरू होतं, 2026ची बेरीज केली तर नंबर 1 येतं. पण 2026च्या नंबरमध्ये तुम्हाला 2 नंबर सुद्धा मिळतो. 2 नंबर हा चंद्राचा आहे आणि 6 नंबर हा शुक्राचा आहे. जरी आपला एक सूर्य तापट जरी आहे आणि स्ट्रॉंग जरी असला तरी मध्ये जे नंबर आहेत ते 2 6 आहेत. त्यामुळे खूप जणांना इमोशनल डिसिजन किंवा इमोशनल त्रास होऊ शकतो किंवा स्ट्रेस होऊ शकतो, याही गोष्टी इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर 1 नंबर म्हणजे सूर्याचा. सूर्य काय? सत्ता आहे, गव्हर्नमेंट आहे, तुमचा बॉस आहे, राजा आहे, सोनं चांदी आहे, याही गोष्टी. त्यामुळे सोनं चांदी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे थोडक्यात खूप जास्त दर वाढलेले मिळतील. तुमचे बॉस जे आहेत त्या बॉस बरोबर तुमचे रिलेशन पाहायला मिळतील आणि ॲज पर नंबर तुमचं प्रेडिक्शन आपण सांगूच, त्यानुसार तुमचे रिलेशन कसे करायचे, काय करायचे तेही पाहाल तुम्ही. त्यामुळे बॉस चेंजेस किंवा बॉसचं थोडं ॲटिट्यूड चेंज होणं, याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. राजा हा सत्ता मिळवणारा असतो, त्यामुळे त्याही गोष्टी मिळतील. राजाला अजून राज्य मोठं करायचं असतं, त्यामुळे युद्ध या गोष्टीही पाहायला मिळतात. त्याचबरोबर सूर्याला दिवसा आपण बघतो, त्यामुळे ऊन वाढणे, थोडंसं उष्णता वाढणे, याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ॲस्ट्रॉलॉजिकली जर आपण बघू इथे इव्हेंट, तर एक गोष्ट आहे की नेपच्यून आणि शनीची युती मीन राशीमध्ये होत आहे, कंजक्शन होत आहे. त्यामुळे नेपच्यून हा केतूसारखा असतो, त्यामुळे केतू जसा परिणाम देतो तसा नेपच्यून त्याच्याहून जास्त देतो. त्यामुळे इथे पुन्हा शनी न्याय आणि सत्ता दाखवतो, तर केतू हा डिटॅचमेंट दाखवतो. खूप वेळा स्वप्न बघाल, काही गोष्टी पूर्ण होतील, काही गोष्टी नाही पूर्ण होणार आणि काही जण जास्त पॉझिटिव्ह असतील तर ज्या मागितल्या त्याच्याही पेक्षा चांगली इच्छा तुमची पूर्ती होईल. त्यामुळे काम करत राहा, पॉझिटिव्ह राहा. न्यू बिगिनिंग सुरू होणार आहे. जसं 1 ते 9चा अंक संपल्यानंतर पुन्हा 1 सुरू होतंय, त्यामुळे न्यू जनरेशन स्किलवर करतील, टेक्नॉलॉजीमध्ये बूम येणार आहे, त्याही गोष्टी पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर ॲस्ट्रॉलॉजिकली जर या इयरचा चायनीज कॅलेंडरनुसार आपण जर बघितलं तर घोडा आहे. घोडा हा गतिवान आहे, धावणार आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी फास्ट होण्याच्या पाहताना बघतील लोक, फटाफट काम करतील. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, सूर्य उगवतो सुद्धा आणि मावळतो सुद्धा. त्यामुळे काही लोकांना चांगलंही जाईल, काही जणांना वाईटही जाईल, पण दोन्ही पण असेल. काही दिवस चांगले जातील, काही दिवस वाईट जातील. तर तुमच्या पॉझिटिव्हिटीवर आहे, काही ग्रहमानावर सुद्धा असेल, ते आपण नेहमीच प्रिडिक्शन करत असतो. तर सगळ्या चांगल्या गोष्टी होतील. आता बर्थडेनुसार तर तुम्हाला बघायचं, जसं 1, 10, 19, 28 असे नंबर आहेत त्यांच्यासाठी, किंवा 2, 11 असं सगळं आपण 1 ते 9 पर्यंत करणार आहोत. त्याचबरोबर इयर नंबर सुद्धा बघायचा. इयर नंबरमध्ये तुमची बर्थडे, तुमचा मंथ आणि 2026ची बेरीज करून जो नंबर येतो त्याचं सुद्धा प्रेडिक्शन, म्हणजे मूल्यांकानुसार सुद्धा आणि इयरलीनुसार सुद्धा नंबर, या दोघांचं प्रेडिक्शन बघा, रिलेट करा आणि नक्कीच माझे व्हिडिओ लाईक करा. नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. बेस्ट ऑफ लक.